श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचं स्वामींचा भक्त या चॅनल खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजचा आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहोत. सुखी संसारासाठी काही आपण उपाय पाहणार आहोत. पहिला उपाय, मुली नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील 5वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. दुसरा उपाय, ज्यांचं लग्न होण्यास अनेक अडचणी येत असतात, ठरलेले लग्न मोडतेत, अशांनी नवनाथ भक्तिसारातील 28वा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतरच वाचावा. तिसरा उपाय, मंदिरात दिव्याची वात सुख प्राप्तीसाठी पूर्वेस करून ठेवावे. चौथा उपाय, अडकलेले पैसा परत मिळवण्यासाठी सोमवारी चौकोनी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे बाकी आहे त्याचे नाव लाल शाईने लिहावे व 2 पांढरी फुले व चिमूटभर काळे तेल घेऊन त्याची पुडी करून ती उजव्या मुठीत धरून 108 वेळेस मंत्रजाप करावा. कोणता मंत्र तर ओम नमः शिवाय. ही पुडी पिंडीवर व्हावी. हे सतत 11 सोमवारी करावे. 5वा उपाय, महत्त्वाचे काम होण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी 4:30 ते 6:30च्या वेळेत 1 तांब्याचा कलश, त्यात पाणी भरा, त्यात अर्धा पेला दूध टाका, चमच्याभर पांढरे तीळ टाका. हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे राहा. एकाच कामाची इच्छा मनात ठेवणे व हे काम व्हावे असे पिंपळा वृक्षाला सांगून ते पाणी पिंपळाच्या बुंध्यात व्हायचे आहे. 6वा उपाय, नोकरीमध्ये वरिष्ठ सहकारी यांचा त्रास असल्यास दररोज अंघोळीनंतर चिमूटभर साखर घराबाहेर टाकायची. ऑफिसला जाण्यापूर्वी तांब्याच्या किंवा चांदीच्या ग्लासामध्ये पाणी घेऊन डाव्या हातात ठेवायचे. उजव्या हातात त्यावर 7 वेळा एक मंत्र म्हणायचा आहे. माझे घरापासून कार्यालयापर्यंत सर्व शत्रू ओम चिमणी चिमणी स्वाहा हा ग्लासातील पाणी प्यायचे आहे. 7वा उपाय, आजार लवकर बरे होण्यासाठी 1 ओंजळभर एका जातीची एका रंगाची फुले घेणे, रोगाचे हातात द्यायची. आजारी माणसाच्या त्या ओंजळीत आपला चेहरा लपवायचा सांगायचा. नंतर ती फुले वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे. एकदाच करायचे आहे पण. 8वा उपाय, पती पत्नीत पटत नसेल तर गुरुवारी कडकडीत उपवास करावा. काही खायचे नाही. चहा, नारळ पाणी हे चालेल. सूर्यास्ताच्या वेळी दत्ताच्या मूर्तीसमोर कोणतेही एक फळ नैवेद्य म्हणून दाखवायचा. सौभाग्याने प्रार्थना करावी की आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडावा. कडकडीत 11 गुरुवार करायचे आहेत. आपली प्रकृती व संसार सुखासाठी दररोज आंघोळीनंतर 1 चिमूटभर साखर सूर्याकडे पूर्वेला व्हावी. स्त्रियांनी कुंकू लावून 1 लाल फूल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला व्हावे. असे केल्यास पती पत्नीमधील भांडण कमी होते. आपल्याकडून रोज साखर मुंग्यांना खाल्ल्यामुळे अन्नदानाचे पुण्य व सूर्याला अर्घ्य याने सूर्यपूजा होते. अशा प्रकारे आपल्या जीवनातील अडचणी सुटतात.